स्वप्न लोक भिवंडी टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। त्यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे ते दोघांचे अर्ज हे मी अवैध ठरवले। सौ रिंकल विजय पाटील यांचे एकमेव नागरिक पत्र हे मी वैध ठरवले। त्यांनी सादर केलेल्या कागदपत्राची छाननी करण्यात आली। त्यांच्याकडे जात पडताळणी प्रमाणपत्र, जातीचा दाखला वगैरे सर्व जे कागदपत्राचे असतात त्यांची पूर्तता केलेली आहे। तर मी अध्यक्षीय अधिकारी श्री अरुण बडगुजर असे जाहीर करतो की ग्रुप ग्रामपंचायत पिसे येथे सौ रिंकल विजय पाटील यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली असे मी जाहीर करतो आणि माझ्या अभिनंदन, त्यांना पुढे वाटण्यासाठी शुभेच्छा। मान्य श्री सुपुत्र आले त्यांचे आभार आणि सर्व पत्रकार बंधू, ग्रामस्थ सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि आजची विशेष सभा संपली असे जाहीर करतो। धन्यवाद। भिवंडी तालुका ग्राम पंचायत पीसे में रिंकल विजय पाटिल मैडम को जो है बिन विरोध सरपंच पद पे चुन लिया गया। उन्हें शुभकामनाएं देने के लिए सैकड़ों के तादाद में लोग वहां पे मौजूद थे। हम आपको बता दें कि विस्तार अधिकारी श्री अरुण बड़गुजर साहब ने जाहिर किया, उसके बाद से लोगों ने जो है मैडम का स्वागत शुरू किया। और हम आपको बता दें कि ये पहले भी सरपंच रह चुकी हैं और बहुत ही अच्छा इनका कार्यकाल रहा और विकास में इनका बहुत बड़ा योगदान रहा। जैसे कि विजय दादा पाटिल साहब जो हैं कि वो शिवसेना के उप तालुका प्रमुख हैं और उनके नेतृत्व में पीसे ग्राम पंचायत का बहुत ही काम हुआ है, जो 1 नंबर पे आता है ग्राम पंचायत। तो आप देख सकते हैं कि किस तरह से लोग वहाँ पे मौजूद थे। उन्हें शुभकामनाएं। सन्माननीय व्यासपीठ व पिसे सर्व सदस्य आणि पिसे चिराटपडा गावचे सर्व ग्रामस्थ यांचे मी आभार मानते की त्यांनी मला दोनदा सरपंचपदी निवडून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानते। आणि 2020 ते 2025च्या या कालावधीमध्ये भरपूर अशी विकासाची कामे करण्यात आली। त्यामध्ये रस्त्यांचे काँक्रीटीकरण, पेवर ब्लॉक करणे, मंदिराचे नूतनीकरण, सर्व घरोघरी नळ योजना आणि पूर्ण गावामध्ये पाणी पुरवठा, अशा प्रकारे आम्ही अनेक विकासाची कामे केली आणि यापुढेही करू। धन्यवाद।
पंचायत पिशे चिराटपाडा या ग्रामपंचायतीच्या सर्व विद्यमान सरपंच जनता भास्कर म्हात्रे यांनी राजीनामा दिल्यानंतर या ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायत पिशे ग्रामपंचायतीची सरपंचाची निवडणूक लागली आणि त्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख विजय एकनाथ पाटील यांच्या सौभाग्यवती रिंकल विजय पाटील ह्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये दुसऱ्यांदा या ठिकाणी सरपंच झाल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांचे आभार देखील मानतो। आणि या ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायत जवळजवळ 10 वर्ष विजय पाटील आणि त्यांचे सहकारी चांगल्या प्रकारे त्या लोकांना एकत्र घेऊन आणि आपल्या पिशे ग्रामपंचायतीवर सतत ते भगवा फडकवतात, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो। आणि असेच जनतेच्या विकासाची लोकांना उपयोग असलेले कामं त्यांनी या 10-15 वर्षामध्ये चांगली केलेली आहेत आणि या शेवटचा वर्ष या निवडणुकीचा आणि या कालामध्ये रिंकल पुन्हा सरपंच झाल्यात आणि त्या चांगल्या काम करतील अशी आपल्याला सर्वांना अपेक्षा आहे। आणि ते विजय पाटील यांच्या बरोबर असलेले सर्व सहकारी सर्वांची नावं घेत नाही, परंतु तुम्ही असेच विजय पाटीलच्या बरोबर राहा, कारण जेणेकरून आपल्या गावाचा विकास आपल्या भागाचा विकास करण्यासाठी आणि विजय तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करतायत आणि ज्या ज्या वेळेला अडचण पडेल त्यावेळेला विजय पाटील संपूर्ण आमने लोणार परिसरामध्ये आमच्या आमने लोणार परिसराच्या वारकरी संप्रदायाला विजय पाटील यांनी 31 लाखाची देणगी धर्मशाळेसाठी दिली, त्याबद्दल मी वारकरी संप्रदायाचा उपाध्यक्ष शिवसेनेचा संपर्क प्रमुख या नात्याने रिंकल पाटील यांना मी शुभेच्छा देतो आणि आपण चांगलं काम कराल अशी अपेक्षा ठेवतो। सर्व ग्रामस्थ मित्रपरिवार आज या ठिकाणी मागच्या सरपंच सौभाग्यवती जनता भास्कर म्हात्रे यांनी 1 वर्षाच्या कालावधीमध्ये विजय पाटील यांच्या सल्ला म्हणावा किंवा सहकार्याने चांगल्या प्रकारचे काम केलं, वाखण्यासारखं असं काम त्यांनी केलेलं आहे, सर्वांच्या सहकार्याने केलेलं आहे। त्याच्यानंतर नियमानुसार ठरल्याप्रमाणे या ठिकाणी त्यांचा राजीनामा घेण्यात आला, त्यांनीही राजीनामा सकुशीने दिला। त्यानंतर पुन्हा श्री रिंकल विजय पाटील या दुसऱ्यांदा आपल्या ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंचपदी निवड झालेली आहे। आपले शिवसेनेचे संपर्क प्रमुख माननीय वाकडे साहेबांनी सांगितलंच, विजय पाटीलच्या बरोबर असणारे सर्व कार्यकर्त्यांची फळी रमेश पाटील असतील, मनोहर पाटील असेल, महेंद्र पाटील असतील, रोहिदास पाटील, अन्य अनेक कार्यकर्ते असेल, खांद्याला खांदा लावून योगेश पाटील असेल, अनेक असे बुजुर्ग माणसं असतील, कोणी आशीर्वाद देण्याचं काम केलं, कोणी सहकार्याचं काम केलं, कोणी मनुष्यबळ ताकदीचं काम केलं, असं अनेक काम केलेलं। आणि विजय पाटील पहिल्यापासून 80% राजकारण, 20% राजकारण, 80% समाजकार्य आणि ती धुरास आणि आपल्या मनाशी आणि राबून आणि ते सातत्याने तेच काम करत आलेले। मग वारकरी संप्रदायासंबंधित वाकडे साहेबांनी या विषयावर जास्तच बोलले, त्याबद्दल मी खरंच त्यांचंही कौतुक करतो की त्यांना सुद्धा या जिल्ह्या तालुक्याबद्दल जास्त माहिती असली ती त्यांनी विजय पाटील यांची या ठिकाणी सांगितलेली आहे। आणि रिंकल पाटील यांच्याबद्दल रिंकलचं मी अनेक यांनी सांगू इच्छितो, शब्दसुराने फार आणि स्वच्छ मनाच्या आणि अतिशय सर्वांना घेऊन चालणारे व्यक्तिमत्व आहेत। आणि त्या पूर्वीच्या 5 वर्षापूर्वी सुद्धा त्या सरपंच होत्या, त्यावर सुद्धा त्यांनी चांगल्या प्रकारे काम केलं। आणि आताच विजय पाटीलने आणि आमच्या ग्रामस्थांच्या काही मंडळींनी मला एक सूचना दिली की येत्या 26 जानेवारीला 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज चांगल्या भव्य दिव्य अशी मिरवणूक काढायची आहे आणि सर्वांनी त्या ठिकाणी नवीन सरपंचाच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्यात आलेली आहे। तरी सर्वांनी उपस्थित राहून आणि विजय पाटील असा कोरोनाचा काल असेल,
पाण्या पावसाचा काळ असेल, सर्वच कामामध्ये हिराहिराणी पुढे असतो आणि सर्वच कामामध्ये पुढे असो. मग तो राजकारण बाजूला सोडून सर्व कामामध्ये पुढे असतो आणि मग सुखाचा असो दुःखाचा असो प्रत्येकाची विचारपूस करत असतो. वर्षाव त्या ठिकाणी सर्वांनी आमने येथील जोशी सरांना विनंती करतो की आपण शब्दरूपी या ठिकाणी शुभेच्छा द्याव्यात. आजच्या सत्कार मूर्ती सरपंच पदावर विराजमान होत आहेत त्याबद्दल मी माझ्या कुटुंबातर्फे आणि पीसे केंद्रातील सर्व शिक्षकांतर्फे त्यांचं हार्दिक अभिनंदन करतोय. आपण नेहमीच म्हणतो की यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे स्त्रीचा हात असतो, परंतु इथे जर आपण बघितलं तर रिंकलताई या दुसऱ्यांदा सरपंच होत आहे. बऱ्याच ग्रामपंचायतीमध्ये आपण बघतोय की 5-5, 6-6 महिन्याचं पद सरपंच पदाचं वाटायला येते, परंतु इथे मात्र रिंकलताई या दुसऱ्यांदा एका टर्ममध्ये सरपंच पदावर विराजमान होत आहेत. तर पाटील यांनी केलेली विकास कामे हेच मुख्य कारण आहे. जर विजय